हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने दुष्यंतचा हात भाजलेला होता आणि कृष्णाने स्वतःच्या हाताने अगदी त्याला भरवू घातलं, खाऊ घातलं आणि त्यानंतर आता दुष्यंत हा कृष्णाने त्याला गिफ्ट देण्यासाठी ज्या बाहुल्या बनवल्या होत्या त्या तोडल्यानंतर स्वतःच्या हाताने पुन्हा कृष्णाला त्या बनवायला मदत करतो आणि हे सगळं बघून बाळजाबाई जळतात. तर नंतर बाळजाबाई ह्या कृष्णाला कन्या भोजनावरून सुद्धा बोलतात, पण तरीही आता भक्तीचा जो नवस आहे तो पूर्ण करायचा असल्यामुळे कृष्णा ही बाळजाबाई बोललेल्या असताना सुद्धा विचार करते की जे झालं ते झालं, शेवटी कन्या भोजन तर घालायचंच आहे. आणि मग कृष्णा ही आता कन्या भोजनाच्या तयारीला लागलेली असते. आता त्याच्यासाठी छान सगळा मस्त उत्तम स्वयंपाक केलेला असतो, पंचपक्वान्नी स्वयंपाक असतो. कृष्णाने डाळ, भात, भाजी, पुरी, त्याचबरोबर भजी, आचार, पापड असं पदार्थ बनवलेले असतात आणि त्याचबरोबर तिने गोड खीरसुद्धा केलेली असते, ज्यामुळे मुलींना जर काही तिखट लागलं किंवा काही खायची इच्छा नाही झाली तर गोड तरी कमीत कमी खाऊनच त्यांनी घराबाहेर पडावं, कोणीही काही न खाता घराबाहेर पडू नये. मग आता कृष्णानं एवढा सगळा स्वयंपाक केल्यावर ती भक्तीला म्हणत असते, भक्ते बघ तुझा नवस पुरा होईल ना व्यवस्थित आता तरी. भक्ती म्हणते, कृष्णे होईल समजा नीट, तू काळजी नका करू. भक्तीला कृष्णा सांगत असते, अगं नाही बाळजाबाई म्हणल्यात तू नीट समजा पार पाडून दाखव, जर काही गडबड झाली नवं तर. भक्ती म्हणते, अगं पण तू असा विचारच कशापायी करतेस का काही गडबड होईल म्हणून. आपण काही गडबड होईल अशी संधी सोडलेलीच नाही, मग विचार करणं बी चुकीचं आहे ना व गडबड होईल असा विचार करूच नगस. एवढं बोलून आता भक्ती ही किचनमधनं बाहेर पडते. इतक्यात तिला हॉलमध्ये काही मुली येताना दिसतात. आता लगेचच भक्ती त्या मुलींजवळ जाते आणि म्हणत असते, प्रीती आलीस होय, बाकीच्या बी पोरीसने आणलंयस ना व. त्यावर प्रीती म्हणते, होय भक्तीताई, मी येताना आणखीन 4 मुली माझ्याबरोबर आणल्यात. तू म्हणाली होतीस ना तुला 5 मुलींना कन्याभोजन करायचं आहे म्हणून, तर मग आईने सांगितलं. त्याबरोबर लगेचच आता इकडे भक्ती म्हणते, बरं केलं, तशी ताईला मी म्हणणारच होते पण तिनं सवतावून पाठवल्या पोरी. मग कृष्णा त्या ठिकाणी बाहेर येते. आता कृष्णा ही लगेचच सगळ्या पोरींना म्हणते, तुम्ही उभ्या का अशा बसा ना. त्याबरोबर भक्तीसुद्धा म्हणते, अगं होय पोरीनो, उभ्या कशाला राहिलाय, या की बसा. त्याबरोबर आता सगळ्या पोरींना त्या दोघी बसायला देतात. आणि मग आता लगेच भक्ती ही कृष्णाला म्हणते, कृष्णे पोरीसने जरा पाणी बिनी दे. कृष्णा त्या मुलींना पाणी वगैरे देते आणि मग आता लगेचच पाणी वगैरे थोडा वेळ पिऊन झाल्यावर आता कृष्णा ही लगेचच भक्तीला म्हणते, भक्ते अगं पोरींच्या जेवणाची वेळ आली, चल उगाच्या उगा जेवणाची वेळ निसटून जायला नग, आपण पोरीसनी जेवण वाढाया घेऊ. मग आता भक्ती म्हणते, होय जेवण वाढाया घे, पण त्याआधी मोठी परात घे, परातीत समजा पोरींचे पाय धू, पाया पड आणि त्या पायांवरती हळदी कुंकू वाहा, त्यांची पूजा कर आणि त्याच्यानंतर मग त्यासनी जेव घाल. त्याबरोबर आता भक्तीनं सांगितल्याप्रमाणे कृष्णा सगळ्या 5 पोरीसनी लाईनीत बसवते. आता मोठी स्टीलची परात घेते, त्यात आता प्रत्येक पोरीचे पाय धुते आणि स्वतःच्या पदरानं ते पाय पुसून काढत नंतर त्या पायांवरती फुलं आणि हळदी कुंकू वाहते. त्याचबरोबर त्या पायांना नमस्कार करते आणि माझा संसार सुखाचा होऊ दे यासाठी आशीर्वाद घेते. त्याबरोबर आता इथं पूजाचं काहीतरी वेडंवाकडं सुरू आहे हे सावित्रीला जाणवतं. सावित्री तिला विचारते, पूजा तुझं काय चाललं आहे, मला तुझं चलनवलन काही बरोबर वाटेना झालं बघ. त्याबरोबर आता पूजा म्हणायला लागते, आई मग तू जे ओळखलं आहेस ते अतिशय योग्य ओळखलेलं आहेस. हे बघ मला काहीही झालं तरी त्या कृष्णाचं सुख बघायचं नाही आहे. त्यावर मग आता सावित्री म्हणते, तू काय करणार आहेस त्यासाठी आता. त्यावर आता पूजा सांगत असते, हे बघ आई, त्या कृष्णानं आज रांगडे पाटलांच्या वाड्यावर कन्याभोजन ठेवलेलं आहे. जर त्या कन्याभोजनातल्या एखाद्या मुलीला उलट्या झाल्या किंवा तिला काही त्रास झाला तर नाव कोणाचं खराब होणार. त्याबरोबर आता सावित्री म्हणते, अगं कुणाचं म्हणजे रांगडे पाटलांचं. त्यावर पूजा म्हणते, नाही गाई, रांगडे पाटलांचं नाव का खराब होईल, रांगडे पाटलांच्या घरातल्या माणसांनी हे नाही तर कृष्णीनं केलं, बघ आता तू मी काय करतो ते. आणि मग आता पूजा ही तू फक्त बघत राहा एवढं म्हणून घराच्या बाहेर पडते. पोरींची जेवणं पूर्ण होत आलेली असतात. भक्ती सगळ्या पोरींना विचारते, पोरीनो काय वाढू काय आणखीन, घ्या की पुरी घ्या, भाजी घ्या, खीर घ्या. त्यावर कृष्णा म्हणते, हो गं पोरीनो खीर खा घेऊन, खीर चवीला झाली आहे चांगली, तुमासने आवडते ना व खीर, गोडाचं तुमासने आवडल म्हणून मी माफ केली आहे खीर.
त्यावर आता पोरी सांगतात, नाही गं कृष्णाताई, आधीच भरपूर खाल्लं आहे, आता बस. आणि खरोखर तू सगळा स्वयंपाक खूप छान बनवला होतास. त्यावर कृष्ण म्हणते, आवडला ना हो तुम्हासनी, मग बस झालं समजं माझं. त्याबरोबर आता पोरींची जेवणं आटोपलेली असतात. पोरी आता घरी जायला निघतात. तर कृष्णा ही सगळ्या पोरीसनी सांगते, हे बघा पोरींनो, आता तुमच्या आईनं तुम्ही इथं जेवायला येत आहे म्हणून पाठवलं आहे. तुम्ही तसं सांगून आलायसा घरनं. आता घरी शिस्तात जा. इथं तिथं मध्ये फिरत बसू नका, खेळत बसू नका. घरला जावा, आईला तोंड दाखवा, तिला सांगा की आम्ही खेळायला जातोय आणि मग कुठं जायचं आहे तिकडं जावा काय. त्याबरोबर सगळ्या पोरी होकार देतात. तर आता पूजा ही रस्त्यामध्ये काही असा एक पदार्थ घेते गोडाचा, ज्याच्यामध्ये ती नंतरनं एक अशी पावडर मिक्स करते की ज्या पावडरमुळे मुलींना उलटी होईल. आणि मग आता ती ती मिठाई असते, तो गोड पदार्थ असतो, तो घेऊन ती बरोबर रांगडे पाटलांच्या घरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावरती उभी राहते. आता पुढे सगळ्यात आधी प्रीती आलेली असते. आता प्रीतीला ती तोंड लपवते आणि म्हणते, ए पुरी इकडे ये. त्याबरोबर प्रीती तिच्या जवळ जाते. तर ती प्रीतीला विचारते, प्रीती मला सांग, तुला ती परडीगाव तिकडं जायचा रस्ता माहीत आहे काय. त्यावर आता प्रीती सांगते, हेच आहे की परडीगाव. त्याबरोबर ती म्हणते, अगं नाही बुरी, परडी गावातल्या त्या सकुमावशी त्यांचं घर. त्यावर ती म्हणते, हो माहिती आहे की, तू अशी सरळ गेलीस ना गं ताई की वाकड्या अंगाला जा आणि तिकडनं सरळ खाली उतर का, मग बघ 4थं घर आहे त्यांचं. त्याबरोबर ती म्हणते, होय काय, हे घे ही मिठाई खा. त्यावर ती म्हणते, नाही ताई नको मला. त्यावर पूजा म्हणते, अगं असं कसं, तू एवढी वाट दाखवली आहेस ना मला, मिठाई घे की. आता पूजाला ती मुलगी ओळखत नाही की ही पूजाताई आहे, कारण तिने डोक्यावरती पूर्ण पदर घेतलेला असतो, तोंडाला स्कार्फ बांधलेला असतो. आता लगेचच ती म्हणते, अगं मी लई गोड खाल्लं आहे आमच्या कृष्णाताईच्या घरला, तिनं खीर केली होती ना वाज. त्यावर पूजा म्हणते, अगं असं कुणाला नाही म्हणू नये पोरी. मग आता प्रीती तिच्या हातातली मिठाई घेते, खाते. त्याबरोबर आता इथं तिच्याबरोबर ज्या बाकीच्या लहान लहान मुली असतात त्यांनासुद्धा इथे पूजा ही मिठाई देत नाही. त्यांना त्या मागतात तर म्हणते, माझ्याकडे नाही आहे, संपली माझी मिठाई. आणि मग आता लगेचच इकडे प्रीती ही त्या मुलींनासुद्धा मिठाई देत असते. तर पूजा म्हणते, नाही ना गं, तू एकलीच खा. मग आता स्वतःच्या समोरच पूजा प्रीतीला मिठाई खायला लावते, जेणेकरून रस्त्यात प्रीतीने ती मिठाई फेकू वगैरे नाही. मग प्रीती ती मिठाई खाते आणि अगदी आनंदाने घरी येते. घरी आल्यावर तासाभरातच प्रीतीला उलट्या आणि जुलाब व्हायला लागतात. आता प्रीतीच्या आईला कळत नाही की प्रीतीला नक्की काय होतं आहे. प्रीतीची आई विचारायला लागते, प्रीती बाळा काय गं, तू काही बाहेरचं खाल्लं होतंस का शाळेतनं येताना, म्हणून तुला उलट्या वगैरे जुलाब व्हायला लागलेत का. त्यावर प्रीती आता सांगते, नाही गाई, कुठं काय खाल्लं आहे, घरला आलो, तुझ्याबरोबर बाजारात गेलो आणि बाजारातनं आलो आणि तिथनं घरीच आहे की, मी खरंच काय बी नाही खाल्लेलं बघ बाहेरचं, तुझी आण घेऊन सांगतो हवं तर. पण आहे मला का नाही आता लई उलट्या व्हायल्यात. आता पुन्हा प्रीतीला उलटीसारखं वाटतं. प्रीती उलटी करून येते, बसते, 2 घोट पाणी पिते. तसं प्रीतीला आता जुलाब होतं आहे असं वाटत असतं. आता उलट्या जुलाब यामुळे प्रीती पूर्ण थकून गेलेली असते, गळत आलेली असते प्रीती पार. तिला आता उठायला बसायलासुद्धा त्रास व्हायला लागतो. त्याबरोबर आता प्रीतीची आई म्हणायला लागते, अगं असा अचानक कसा एवढा त्रास व्हायला लागला प्रीती तुला, मला काय बिकळणं झालं आहे बघ, मला सांग तू काय खाल्लं नाहीस ना बाहेरचं. त्यावर ती सांगते, नाही गाय. मग आता लगेचच इकडे तिची आई म्हणायला लागते, हां आत्ता मला उमागलं, त्या कृष्णीच्या घरी गेली होतीस ना तिकडं जेवलीस ना पोटभर. त्यावर प्रीती म्हणते, हो आई त्याचं काय. मग लगेचच आता तिची आई म्हणायला लागते, त्याचं काय नाही तेच. त्याबरोबर आता प्रीती ही म्हणायला लागते, आई अगं पण मला लई त्रास व्हायला आहे. त्यावर तिची आई म्हणते, मला सांग तू तिच्या घरनं आल्यानंतर आपल्या घरी काय खाल्लं आहेस का. प्रीती म्हणते, नाही गाई. त्याबरोबर आता प्रीतीला पुन्हा उलटी होते. आता पुन्हा उलटी झाल्याच्या नंतर मग मात्र प्रीतीची आईसुद्धा खूपच जास्त चिडलेली असते. ती आता तिथं घरातच उभी राहून शिव्या द्यायला लागते, बडबड करायला लागते आणि म्हणायला लागते, हे सगळं त्या पनवत्या कृष्णामुळं झालं आहे. अवदशी मेली, तिनं माझ्या लेकीला जेवाया बोलवलं, काय घातलं माझ्या लेकीच्या जेवणात काय ठावं, माझ्या लेकीला आल्यापासून त्रास व्हायला आहे, फक्त उलट्या व्हायल्यात, चल तू प्रीते माझ्याबरोबर. असं म्हणत ती आता बाळजाबाईंच्या वाड्यावर आलेली असते. भक्ती आता तिथे अंगणातच उभी असते. भक्ती आता लगेचच प्रीतीला आणि तिच्या आईला बघून म्हणते, अगं ताई प्रीते तू कशा गं इकडं तुम्ही आला, काय झालं. त्याबरोबर ती म्हणते, तुझ्या बहिणीला बोलू पहिल्यांदी. आता इथं प्रीतीच्या आईचा हा स्वर ऐकून मग
लगेचच भक्ती म्हणते, काय गं झालं ताई, तू एवढी का चिडली आहेस? त्याबरोबर आता प्रीतीची आई म्हणायला लागते, म्या का चिडलो विचारताना तुला लाज वाटत नाही होय गं भक्ते? अगं तुझ्या बहिणीनं माझ्या लेकीला काय घातलं जेवणातनं काय ठाव? त्याबरोबर भक्ती म्हणते, काय घातलं म्हणजे? अगं असं का बोलायलास तू? जेवणातनं काय घालणार कोण? इतक्यात आता हा सगळा बाजार ऐकून त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. आता दुष्यंत तिकडे येऊन उभाच राहत असतो. इतक्यात तिकडे कृष्णासुद्धा आलेली असते. आता कृष्णा दुष्यंत दोघंजण आलेले असतात. तर आता प्रीतीच्या आईला बघून कृष्णा विचारते, भावा काय झालं? त्याबरोबर आता भक्ती म्हणायला लागते, अगं बघ की कृष्णे, म्हणजे प्रीती आपल्या घरनं जेवून गेली आणि त्यानंतर तिला उलट्या जुलाब हे समज व्हायले. तर तिची आई असं म्हणायल्या की आपण तिला खाण्यातनं काहीतरी दिलं आहे. अगं कृष्णे, पण आपण असं काय बी केलेलं नाही. बघ की प्रीतीची आई काय म्हणायला ते. अहो प्रीतीची आई, अहो काय बोलायला आहे तुम्ही? असं सुद्धा भक्ती प्रीतीच्या आईला म्हणत असते. तर प्रीतीला काय होतं आहे असं कृष्णा विचारते. त्यावर लगेचच प्रीतीची आई सांगायला लागते, तुझ्या घरनं खाऊन गेल्यापासून माझ्या लेकराला फक्त उलट्यानं जुलाबू लागलेत. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो नाही ताई, पण म्या काय बी दिलेलं नाही आहे तिला खाण्यातनं. अहो म्या असं पाप कशापायी करू? हे सगळं जे घाट घातला होता ते भक्तीनं नवस बोलली होती म्हणून घातला होता. मग त्यात आम्ही कोणाला त्रास होईल असं कशापायी वागू? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, एक्झॅक्टली, हे बघा तुमचं काहीतरी गैरसमज होतो आहे, इथे काही चुकीचं झालेलं नाही आहे. त्यावर लगेचच आता प्रीतीची आई म्हणायला लागते, याआधी माझ्या लेकराला कधी बी असं झालं नाही. आज तुमच्या घरनं जेवून गेली आणि बरोबर असं कसं झालं? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो प्रीतीची आई, असं बोलण्यापेक्षा तुम्ही एक डाऊट प्रीतीला विचारा की तिनं बाहेर काय खाल्लं आहे काय? तिच्याकडनं काही चुकून खाल्लं गेलं आहे काय कोणी दिलं होतं का तिला प्यायला? प्रीती बाळा काय झालं आहे? तू काही खाल्लं होतंस का किंवा काही प्यायली होतीस का? जर प्रीती तू सांगितलंस तर बरं होईल अगं बाळा. त्याबरोबर आता प्रीती काही बोलत नसते. तर कृष्णा म्हणत असते, मी खरं बोलते. अहो मी काय बी नाही दिलेलं तिला खायला. मी कशाला करीन हे समज? मला काय मिळणार आहे हे समज करून? त्याबरोबर आता प्रीतीची आई काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. कृष्णा आता पार रडकुंडीला आलेली असते. ती सांगत असते पण तिचं कोणी ऐकत नसतं. ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो म्या कशापायी खोटं बोलू? म्या खरं सांगायलो, खरंच म्या प्रीतीला काय बी खायला दिलेलं नाही. अहो प्रीतीबरोबर आणि 4 पोरी बी होत्या की जेवायला. जर प्रीतीला उलट्या होत आहेत जुलाब होत आहेत तर त्या बाकीच्या पोरीसनी बी त्रास व्हायला हवा होता ना. उलट प्रीती जेव्हा जेवून गेली आपल्या घरनं तेव्हा प्रीतीने तर माझं कौतुक बी केलं. जेवण चांगलं झालं आहे हे बी मला प्रीतीनंच सांगितलं. प्रीते अगं बोल की बाळा, म्हणली होतीस ना मला जेवण चांगलं झालं आहे म्हणून. त्यावर प्रीती काहीच बोलत नसते. तिची बोलण्याची कॅपॅसिटीच नसते. तर बाळजाबाई आता गोंधळ ऐकून बाहेर आलेले असतात आणि आता त्या म्हणत असतात, काय सुरू आहे रांगडे पाटलांच्या वाड्यावर? मग आता घडलेला सगळा प्रकार प्रीतीची आई बाळजाबाईंना सांगते. आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर बाळजाबाई ह्या खूपच जास्त चिडलेल्या असतात कृष्णावर. कृष्णाला त्या म्हणत असतात, मी म्हणलं होतं ना नको घालू यो घाट म्हणून, कशापायी घातला यो घाट? जर माझं ऐकलं असतं तर हे समजा घडलंच नसतं. पण नाही, बाळजाबाईंचं कशापायी ऐकायचं? बाळजाबाई कुठं बरोबर सांगतात? बाळजाबाई तर अशाच बरळत असतात ना म्हणून ऐकलंच नाही आमचं. आता जे काही झालं आहे ना ते तुझ्या स्वतःच्या चुकीमुळं झालं आहे. आता जे निस्तरायचं ते कसं निस्तरायचं, काय करायचं हे समजा तुझं तू बघायचं. अगं कशापायी एवढ्याच्या त्या लेकराला उगाच काहीतरी खाऊ घातलंस? तुला कळलं नाही? अक्कल नव्हती तुला? त्याबरोबर आता बाळजाबाईसुद्धा कृष्णाला दोष द्यायला लागतात आणि म्हणायला लागतात की हिच्याकडनंच काहीतरी येंधळटपणा झालेला असणार, हिच्यामुळंच काहीतरी घडलं आहे. तर आता लगेचच इकडं बाळजाबाईंना साथ म्हणून मैनासुद्धा म्हणायला लागते की हो ना, आम्ही तुला कन्यापूजन करू नगस असं म्हणलं नव्हतं, आम्ही फक्त सांभाळून कर असं म्हणलं होतं. अगं म्हणून काय तू त्याचा राग ह्या पोरी बिरीवर काढलास का काय? कृष्णे पोरींच्या जेवणात काय मिसळलंस का काय? बाबो बाळजाबाई, अहो बघतायसा ना तुमची सून कसली आहे ती? आता बघता इथं बाकीच्या पोरींच्या आया बी जमा होत्यात आणि समध्या पोरींच्या आया तुम्हासनीच जाब विचारत्याल. शेवटी तुम्ही न्यायमूर्ती हायसा, समजे तुम्हासनीच दोष देतील. शेवटी काय बी झालं तरी तुम्ही न्यायमूर्ती आहे आणि मग तेव्हा तुम्हासनी कृष्णीची बाजू घेता यायची नाही. त्यामुळं बघा आता काय करायचं ते करा, लवकर तुम्हीच ठरवा. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो मैनावती काकू काय बोलायलाय तुम्ही? हे तुमचं तुम्हासनी तरी उमगायलं आहे काय? अहो म्या कशापायी करीन हे समज? म्या काय बी केलेलं नाही. मी सांगायलो ना अहो मी सकाळच्याला स्वयंपाक बनवला, समध्या पोरीसनी बोलवलं आणि खाऊ घातलं. म्या प्रीती, साक्षी, मंजू, अंजू आणि करू ह्या पोरीसनी जेव घातलं होतं. करू, साक्षी, मंजू, अंजू यांना कुणाला बी काय बी झालं नाही. फक्त प्रीतीला कसं काय झालं आहे मला नाही कळना झालं आहे. अहो पण मी खरं बोलायलो, मी काय नाही केलं. हवं तर मी दुष्यंत सरकारांची शपथ घेऊन सांगतो. दुष्यंत सरकार, अहो तुमची आण, पण मी खरंच काय नाही केलेलं.
तुमच्या अंतर मी खोटं नाही नवं घेणार. त्याबरोबर आता पण सुद्धा कृष्णाचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. मग कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, अहो तुम्ही तरी बोला की, मी कशापायी घेईन तुमची आणि खोटी. रातच्यालाच तुम्हासनी म्हणलं होतं ना, तुम्हीच आता माझ्या हसण्याचं कारण भ्यायचा आणि तुम्हीच माझ्या रडण्याचं भ्यायचा कारण. मग आता जर तुमच्याशिवाय माझं जगच अपुरं आहे तर मग तुमची शपथ मी कशी काय समद्यांमोरच खोटी घेऊ शकतो. अहो समद्यांमोरच काय, मी एकली उभी असताना बी तुमची शपथ खोटी नाही घेऊ शकत. पण माझ्यावर विश्वास तर ठेवा. पण दुष्यंतसुद्धा आता कृष्णाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो सुद्धा गप्प असतो. तर आता मात्र कृष्णाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, ते म्हणजे हे सगळं कुणी आणि का घडवून आणलं, कशासाठी. कृष्णा म्हणत असते, हे समजा कुणीतरी मुद्दामून घडवून आणले. प्रीती बाळा अगं बोल की काहीतरी. प्रीती काय बी बोलायला तयार नसते. तर मग मात्र समजेच कृष्णाला दोष द्यायला लागलेले असतात. कृष्णाला आता कळत नसतं की अशा बाक्या परिस्थितीत करावं तरी काय. रडत बसावं तर ही येळसुद्धा रडण्यासारखी नसते. मग कृष्णा आता लगेचच समद्यासनी म्हणायला लागते, अहो तुम्ही समदे मला दोष द्यायला आहे, पण मी म्हणालो नवं मी काय बी नाही केलं म्हणून. गेल्या SB असंच झालं. तुम्ही समद्यांनी मला येठीशी पकडलं, म्या गावादेवीच्या देवळात चोरी केली असं म्हणलं तुम्हा समद्यांचं. पर तवा बी म्या स्वतःला निर्दोष सिद्ध केलं होतं आणि आता बी म्या एवढं वरडून सांगायलो नवं मग म्या नाही या प्रीतीला काही खायला घातलं तर तुम्ही काहून माझ्यावर विश्वास नाही ठेवून राहिले. अहो दुष्यंत सरकार तुम्ही तरी बोला की कोणाला तरी काहीतरी. अहो मी कशापायी खोटं बोलू, मी नाही घातलेलं कुणाच्या बी पोरीला विष. मी काय करू हे समजा पाप डोक्यावर घेऊन. त्याबरोबर दुष्यंत आता लगेचच इकडे म्हणायला लागतो की हे बघा तुम्ही उगाच तोंडाला येईल ते सगळ्यांनी बडबडणं यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि खरोखर कृष्णा जर सांगते की तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की कृष्णाने काहीसुद्धा चुकीचं केलेलं नसणार आहे. उगाच तुम्ही तिच्यावरती अविश्वास दाखवून त्या मुलीचा त्रास आणखीन वाढवत बसण्यापेक्षा आपण तिला सगळेच जण पटापट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तिच्यावरती इलाज होतील. तिला काय झालं आहे ते आपल्याला कळेल. तिला का उलट्या होत आहेत, लूज मोशन होत आहेत ते सगळंच आपल्याला व्यवस्थित समजून जाईल. त्याबरोबर मग आता लगेच त्या पोरीची आई म्हणते, अहो पण पैका कोण खर्च करणार, आम्ही गरीब माणसं आहोत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघा जो काही खर्च होईल तो सगळा मी देईन, पण सध्या आपण प्रीतीला घेऊन दवाखान्यात जाऊया कारण तिला डॉक्टरांची खूपच जास्त गरज आहे. प्रीती बाळा काळजी करू नको, आम्ही तुला डॉक्टरांकडे घेऊनच जातोय. असं म्हणत दुष्यंत आता स्वतःची गाडी काढतो, गाडीमध्ये बसतो. कृष्णासुद्धा गाडीत बसते. त्याबरोबर प्रीतीचे आई वडीलसुद्धा गाडीमध्ये बसतात आणि मग आता गाडी थेट वळवली जाते दवाखान्याच्या दिशेने. आता कृष्णा रस्त्यात देवाकडे प्रार्थनाच करत असते की देवा प्रीतीला लवकर बरं वाटू दे, तिला काय बी झालेलं नसू दे आणि माझ्या अन्नामुळे तर तिला काही झालेलं नाही हे मला ठावं आहेच, पण तरी बी त्या पोरीची रक्षा कर देवा, तिच्या पाठीमागं उभा राहा, तिला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि ती मोकळी होऊ दे. त्याबरोबर आता ते लोक हॉस्पिटलच्या दारासमोर येऊन थांबलेले असतात आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो आता पाहणं तर पुढे हे इंटरेस्टिंग ठरणार की पुढं काय घडणार. जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करून ठेवा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.